तर मंडळी, नेहमी एकाच चवीचं जेवण जेवून कंटाळा आला असेल तर बनवा ही चटपटीत मस्त अशी रेसिपी। त्यासाठी 1 वाटी तूर डाळ भिजत ठेवलेली होती। आता दुसरीकडे गॅसवर कुकर ठेवायचा, त्यामध्ये तेल टाकलं की त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान 1 मिनिट परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, एक बारीक चिरलेला मोठा टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकायची आहे आणि 1 मिनिट छान असं हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। 1 मिनिटानंतर त्यामध्ये आपल्याला सगळे मसाले टाकायचे, चवीपुरतं मीठ टाकायचं, चवीपुरतं लाल तिखट, अर्धा चमच हळद आणि 1 चमच गरम मसाला टाकायचा। सगळा मसाला आपल्याला थोडं पाणी टाकून छान 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। शिजलेल्या मसाल्यामध्ये तूर डाळ टाकायची आहे भिजवलेली आणि 2 शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहे। आता जेवढी पातळ आमटी किंवा वरण हवं असेल तेवढं त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी टाकू शकता। तर इथे मी 1 प्याला पाणी टाकलेलं आहे। आता हाय फ्लेमवर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकर थोडा गार झाला की त्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर टाकून मस्त चमचमीत असं शेवग्याच्या शेंगांचं वरण तयार आहे। भातासोबत सर्व करा।